Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, in today's video we shall discuss about new evaluation pattern of standard 12th subject English. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की इयत्ता 12वीचा जो इंग्लिश विषयाचा जो नवीन पेपर पॅटर्न आणि त्याची इव्हॅल्युएशन म्हणजे गुणदान पद्धती जी आलेली आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. जसे की आपण स्क्रीनवरती बघू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 12th आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 19 ऑक्टोबर म्हणजे कालच एक ब्ल्यू प्रिंट पाठवलेली आहे. कशाबद्दल? डिटेल्स फॉर क्लास 12th ओव्हरऑल इव्हॅल्युएशन फॉर 80 मार्क्स. म्हणजे जो तुमचा नवीन इव्हॅल्युएशन पॅटर्न, नवीन गुणदान पद्धती ज्याला आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट म्हणूया की कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स असतील, किती प्रकारचे क्वेश्चन असतील याबद्दल डिटेल ब्ल्यू प्रिंट आपल्याला कालच मिळालेली आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तर आपलं जे इंग्लिशचं टेक्स्ट बुक आहे सो दॅट टेक्स्ट बुक इज डिवायडेड. इथे तुम्ही बघू शकता डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन इन द ॲक्टिव्हिटी शीट. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचे जे टेक्स्ट बुक आहे ते टेक्स्ट बुक डिवाइड केलेलं आहे, त्याची विभागणी केलेली आहे. कशामध्ये? इथे बघू शकता नेम ऑफ द सेक्शन. फर्स्ट सेक्शन आहे प्रोज, देन पोएट्री, देन रायटिंग स्किल अँड देन नॉवेल ॲज अ जनरल. ओके. सो प्रोज म्हणजे जेवढे काही लेसन्स आहेत त्या लेसन वरती किती क्वेश्चन असतील? 34. देन पोएट्री सेक्शन जे कविता आहेत. ओके. पोएट्रीवरती किती मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत? 14. आणि रायटिंग स्किल, आता रायटिंग स्किलमध्ये काय काय हे डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत. ते 16 मार्क्ससाठी 16 मार्क्स. अँड नॉवेल जे तुम्हाला आहे लिटरेचर त्याच्यावरती 16 मार्क्स. असे टोटल तुम्हाला 18 मार्क्सची क्वेश्चन पेपर किंवा ज्याला आपण ॲक्टिव्हिटी शीट म्हणू शकतो तो अशा प्रकारे असणार आहे. तुम्ही बोलले 112 हे काय दिसत? 112. हे एक्स्ट्रा जे ऑप्शनमधले क्वेश्चनचे मार्क्स पण ॲड केलेले आहेत, त्याचा विचार करू नका. फक्त 80 मार्क्सचं तुमची क्वेश्चन पेपर किंवा ॲक्टिव्हिटी शीट असेल. आणि आणखीन एक महत्त्वाची काही त्याच्यामधले जे टॉपिक्स रिड्यूस केलेले आहेत, कमी केलेले आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये. ओके. तर हे होतं की तुमचा टेक्स्ट बुक प्रोज, पोएट्री आणि रायटिंग स्किलमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्याची मार्किंग सिस्टम. ऑल राईट. आता आपण बघूया जी तुमची ॲक्टिव्हिटी शीट असेल म्हणजे क्वेश्चन पेपर जो 80 मार्काचा असेल आणि हा त्याच्यामधले सेक्शन वाईज क्वेश्चन कसे असतील. तो सेक्शन 1 जो आहे तो प्रोज म्हणजे तुमच्या धड्यावरती लेसनवरती आहे. इथे काय म्हटलेलं आहे? रीड फॉर कॉम्प्रेशन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग. म्हणजे त्याच्यामधले सब सेक्शन त्यांनी केले आहेत. ठीक आहे. हे टोटल 16 मार्क्सचा एक क्वेश्चन नंबर 1 आहे. आता आपण क्वेश्चन वाईज जाऊया म्हणजे तुम्हाला थोडेसे मी याच्यावरती एक सॅम्पल क्वेश्चन पेपर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे, तो तुम्ही बघा. आता फक्त आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि त्याचे मार्क्स एवढेच बघणार आहोत. इथे क्वेश्चन त्याचे पॅसेज वगैरे देत नाहीये. तर क्वेश्चन नंबर 1 काय असणार? क्वेश्चन नंबर 1A हा तुमच्या लेसन मधून एक पॅसेज दिलेला असेल. ज्या प्रकारे रीड द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्या पॅसेज वरती जे क्वेश्चन दिले असेल ते तुम्ही पूर्ण करा. सो ए मध्ये काय आहे? 12 मार्क्स असतील. म्हणजे A1, A2, A3, A4, A5, A6 आणि प्रत्येकासाठी किती मार्क्स आहेत? 2-2 मार्क्स आहेत. असे टोटल 6 ॲक्टिव्हिटीज म्हणजे 6 प्रश्न एका पॅसेजवरती आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क्स आहेत. असे टोटल 12 मार्क्ससाठी हा पॅसेज असेल. ओके. आता A1 काय आहे? ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही जे 11th स्टँडर्डमध्ये लास्ट इयर शिकलेलं असेल की ज्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, मॅच द ॲक्टिव्हिटीज, जे टेबल पूर्ण करा किंवा फिल इन द ब्लँक्स त्या प्रकारे हा A1 असेल ॲक्टिव्हिटी. A2 पण सेम
थोडं लगभग जवळजवळ A1 सारखंच ऍक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल जे तुम्ही 10th मध्ये आणि 11th मध्ये शिकलेले क्वेश्चन याच्यामध्ये असतील. A3 इंटरफेरन्स ऑर इंटरप्रिटेशन ऑर अनालिसिस मीन्स तुम्ही जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला कितपत समजलेला आहे त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला जेव्हा मी एक सॅम्पल क्वेश्चन पेपर देईल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगेल. A4 क्वेश्चन ऍक्टिव्हिटी कशी असेल, पर्सनल रिस्पॉन्स जे तुम्हाला 10th मध्ये पण तुम्ही अनुभवलेलं आहे ते स्वतःच्या मनाने आन्सर लिहायचं आहे फॉर 2 मार्क्स प्रत्येक ऍक्टिव्हिटी. A5 लँग्वेज स्टडी म्हणजे तुमचा हा ऍक्टिव्हिटी किंवा क्वेश्चन हे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असेल. आणि A6 व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थाच्या संदर्भामध्ये म्हणजे मॅच द सिमिलर वर्ड्स, अँटोनिम्स, सिनॉनिम्स, प्रिफिक्स, सफिक्स, मेक नाउन, मेक ॲडजेक्टिव्ह म्हणजे व्होकॅब्युलरीच्या रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी असणार आहे. ओके, अशा प्रकारे हे 12 मार्क्स असतील. देन क्वेश्चन नंबर 1B इट इज फॉर लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे ग्रामरच्या रिलेटेड इथे ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, क्वेश्चन असणार आहे. हे ग्रामर म्हणजे डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच, चेंज दी व्हॉइस या प्रकारे. B1 मध्ये काय डू एज डिरेक्टेड मी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन सॉल्व्ह करा म्हणजे सेंटेन्स दिलेला असेल चेंज दी व्हॉइस मध्ये करा, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच जे काय ग्रामरच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या आहेत 9, 10, 11, 12 मध्ये. आणि B2 मध्ये स्पॉट द एरर फॉर 1 मार्क हे सेंटेन्स दिले असेल त्या सेंटेन्स मध्ये काय चूक आहे ती शोधा किंवा चूक फाइंड आउट करून ते सेंटेन्स रिकरेक्ट करा किंवा करेक्शन करून परत लिहा. या पद्धतीची ऍक्टिव्हिटीज क्वेश्चन नंबर 1B मध्ये फॉर 4 मार्क्स साठी असणार आहे. ऑल राईट, नाव लेट्स सी द क्वेश्चन नंबर 2A. आता क्वेश्चन नंबर 1A आणि B जर समज असेल तर क्वेश्चन नंबर 2 पण इझी आहे. क्वेश्चन नंबर 2 काय, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज म्हणजे इथे देखील तुम्हाला पॅसेज दिलेला असेल पॅरेग्राफ, बट इट इज 18 मार्क्स. 18 मार्क्सचे डिवायडेशन काय आहे, पण हा जो पॅसेज असेल ना इट इज अ अनसीन एक्स्ट्रॅक्ट, अनसीन पॅसेज असेल. ओके, हा तुमच्या टेक्स्ट बुक मधून नसेल. आता 18 मार्क्सचं डिवायडेशन कशा प्रकारे केलेलं आहे ते बघा. A1 सेम आता जे आपण क्वेश्चन नंबर 1A मध्ये बघितलं ना A1, A2 सेम त्या प्रकारचेच क्वेश्चन इथे देखील असणार आहेत 12 मार्क्ससाठी. हे टोटल 12 मार्क्सचे असेल. 6 टू 12 मार्क्स याच्यामध्ये असतील. बट याच्यामध्ये जे क्वेश्चन नंबर 2B जो आहे, आपण क्वेश्चन नंबर 1B मध्ये काय बघितलं तर लँग्वेज स्टडी, म्हणजे क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो समरी रायटिंग म्हणजे तुम्हाला जो अनसीन पॅसेज दिलेला आहे ओके त्या पॅसेज वरती समरी रायटिंग लिहायची आहे. इट इज फॉर 3 मार्क्स. क्वेश्चन असं दिलेलं आहे, राईट द समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तो अनसीन पॅसेज दिलेला आहे विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंट नुसार म्हणजे त्याच अनसीन पॅसेज वरती समरी रायटिंग लिहा. हाऊ टू राईट समरी आय विल मेक अ सेपरेट व्हिडिओ ऑन दिस टॉपिक. ओके, सो या प्रकारे हा 3 मार्क्स आहे. देन क्वेश्चन नंबर 2 मध्येच जो C सेक्शन असं माइंड मॅपिंग, तर माइंड व्हॉट इज द माइंड मॅपिंग हा काय आहे. डेव्हलप क्वेश्चन या पद्धतीने विचारतात, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम or design using your ideas, thoughts and concepts to illustrate, develop on the given topic. The mind mapping, what is the meaning of mind mapping, how the question will be asked, हे सगळं डिटेल मध्ये या सेपरेट टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला हा क्लिअर होईल. परंतु आता फक्त आपण काय बघणार आहोत, क्वेश्चन नंबर 2 मध्ये A हा 12 मार्क्स, B 3 मार्क्स, 12 आणि 3 15 and C 3, सो टोटल 18 मार्क्सचा हा क्वेश्चन नंबर 2 असणार आहे. हे एवढं इथे समजावून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन वाईज मी व्हिडिओ बनवेल. ऑल राईट, नाव वी शॅल मूव्ह टुवर्ड्स द सेक्शन 2 दॅट इज पोएट्री. ओके, पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. आता पोएट्री वरती क्वेश्चन असेल. आता क्वेश्चन नंबर 3A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज फॉर 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3A हा 10 मार्क्स साठी आहे. म्हणजे तुम्हाला एक पोएम मधला काही एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजे दिले जातील 10 to 15 लाईनचे. त्याच्यावरती क्वेश्चन A1, A2, A3, A4, A5 असे किती मार्क्स साठी असतील, 10 मार्क्स साठी असेल. ओके, तो A1 हा
ग्लोबल अंडरस्टँडिंग जे तुम्हाला पॅसेजमध्ये बघितला. A2 इंटरफरन्स सेम त्या प्रकारे A1 आणि A2 पॅसेज सारखेच. A3 पर्सनल रिस्पॉन्स सेम पॅसेज सारखंच. A4 हा पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे इथे फिगर्स ऑफ स्पीच किंवा राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स याच्याशी रिलेटेड इथे क्वेश्चन विचारला जाईल 2 मार्क्ससाठी. अँड क्रिएटिव्हिटी कंपोज 2 लाईन्स. आता याच्यामध्ये क्वेश्चन कसं असेल तुमची क्रिएटिव्हिटी, तुम्ही अशा स्वतःच्या लाईन्स एक पोएममध्ये कशा लाईन्स असतात म्हणजे एक स्वतःच्या लाईन्स, एक राईम्स, एक कवितेच्या ओळी तुम्ही ती तयार करायच्या. त्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी कंपोज फॉर 2 to 4 लाईन्स यावरती 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल. ओके. देन क्वेश्चन नंबर 3B. आता हा 10 मार्क्स झाले. 3B मध्येच ॲप्रिसिएशन इट इज फॉर 4 मार्क्स. जर तुम्ही 10th मध्ये ॲप्रिसिएशन किंवा लास्ट इयर शिकलेला आहात आणि यासाठी पोएम कोणते असेल, ए सेपरेट पोएम विल बी गिवन. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन. सो एक वेगळी म्हणजे तुमच्याच टेक्स्ट बुक मधली डिफरंट पोएम दिली जाईल आणि त्या पोएमवरती ॲप्रिसिएशन यू हॅव टू राईट. आता ते ॲप्रिसिएशन आणि त्याची मार्किंग सिस्टम कशी असेल यावरती मी तुम्हाला सेपरेट पोएम बनवेल. पण ॲप्रिसिएशन ॲज यू नो दॅट लास्ट इयर यू हॅव सॉल्व दिस क्वेश्चन. सो ॲप्रिसिएशन तुम्ही लिहू शकता पण डिफरंट पोएम तुम्हाला इथे दिलेली असेल. ओके. नाव लेट्स द सेक्शन 3 दॅट इज रायटिंग स्किल. रायटिंग स्किलचं सेक्शन. आता याच्या रायटिंग स्किल्सच्या बाबतीमध्ये बरेच स्टुडंट्स कन्फ्यूज होते. इथे आपण बघूया ते कन्फ्युजन बोर्डने दूर केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 हा रायटिंग स्किलच्या रिलेटेड. काय क्वेश्चन आहे बघा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. सो दिस क्वेश्चन इज फॉर 16 मार्क्ससाठी. आता ए मध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज और किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन 4 मार्क्स. म्हणजे या 3 तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. 3 पैकी 2 विचारले जातील, 2 पैकी 1 लिहायचं आहे. एनी वन. एक तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज और स्टेटमेंट ऑफ पर्पज दिला जाईल किंवा ह्या तिन्ही पैकी कुठलाही 2 दिला जाईल. त्यापैकी 1 क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व फॉर 4 मार्क्स. आता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज कसा, स्टेटमेंट पर्पज काय, ग्रुप डिस्कशन काय, हाऊ टू राईट इट्स आन्सर, याच्यात सेपरेट व्हिडिओ बनवावी लागणार आहेत. इथे आपण ओरली डिस्कस करून समजणार नाहीये. देन बी, ईमेल ला और आहे रिपोर्ट रायटिंग और आहे इंटरव्ह्यू. या 3 पैकी कोणतेही 2 विचारले जातील आणि 2 पैकी तुम्हाला कुठलाही 1 लिहायचा आहे. तुम्ही एक ऑप्शनला ठेवू शकता पण तिन्हीची तुम्हाला तयारी करावी लागेल. ठीक आहे. देन सी, स्पीच ऑब्लिक और आहे कंपेरिंग और आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज फॉर 4 मार्क्स. मी प्रत्येक टॉपिक वरती डिफरंट सेपरेट व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. आणि डी आहे रिव्ह्यू किंवा ब्लॉग रायटिंग किंवा अपील फॉर 4 मार्क्स. सो या पद्धतीचे हे रायटिंग स्किल 16 मार्क्ससाठी असेल. इथे एक नोट दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. नोट का दिलेली आहे. इन ए बी सी and D paper setter should frame activities on all types in each set as option. Students are required to attempt any one activities from each set. म्हणजे ABCD जो सेट असेल त्याच्यामध्ये हे सगळे ऍक्टिव्हिटीज कसे असतील प्रत्येक हे जे ऑप्शनला दिलेले आहेत ते कव्हर केलेलं असेल. ठीक आहे. ऑल राईट. नाउ वी शॅल डिस्कस द नेक्स्ट सेक्शन दॅट इज सेक्शन नंबर 4, लिटररी जनरल नॉवेल. म्हणजे जो लिटरेचरच्या रिलेटेड नॉवेल जे तुम्हाला कादंबरी आहे त्या नॉवेलच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज इथे असणार आहे. क्वेश्चन नंबर 5A हा 16 मार्क्ससाठी नॉवेल तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. 5A मध्ये आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स फॉर 4 मार्क्स. 1 ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल फॉर 2 मार्क्स. Activities on history of English novel for 2 marks. Activity काय ब्रॅकेट मध्ये activities to be framed of MCQs, match the columns, chronological order, fill in the blanks, true or false. म्हणजे इथे जे ऍक्टिव्हिटीज असतील ते मल्टिपल चॉईस
ॲक्टिव्हिटीज टाईप इथे विचारले जातील, किंवा एक प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये फिल इन द ब्लँक, ट्रू ऑर फॉल, जे तुम्ही पॅसेजमध्ये A1चा क्वेश्चन सॉल्व करता ना त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज हे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलवरती असतील. ओके, किती मार्क्ससाठी? फॉर 4 मार्क्स. देन बी, याच्यामध्ये जो बी सेक्शन आहे, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो फॉर 4 मार्क्स. क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट सच ॲज प्लॉट, म्हणजे या टीचरने क्वेश्चन कसा तयार करा त्याच्याशी संदर्भ दिला. तर क्वेश्चन कशाचे रिलेटेड असेल, त्या नॉवेलचा प्लॉट कसा आहे, स्ट्रक्चर कसं आहे, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असेल. फॉर एक्झाम्पल दिले 1, डिस्क्राईब किंवा एक्सप्लेन किंवा कम्पेअर और कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. सो आता डिस्क्राईब द प्लॉट ऑफ द नॉवेल और एक्सप्लेन द स्ट्रक्चर और डिस्कस अबाउट द थीम और एक्सप्लेन अबाउट द सेटिंग ऑफ द नॉवेल, असा कुठलाही एक विचार जाईल फॉर 2 मार्क्स. देन नंबर 2, इलुस्ट्रेट. इलुस्ट्रेट म्हणजे थोडं एक्सप्लेन करा, एक्सपांड करा, और इंटरप्रिट त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगा. नॅरेट किंवा सांगा तुमच्या शब्दामध्ये. जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय फॉर 2 मार्क्स. हे प्लॉट, थीम, सेटिंगच्या रिलेटेडच हे 1 and 2 क्वेश्चन असणार आहेत. हे 2 क्वेश्चन कशाचे रिलेटेड असतील? प्लॉट, सेटिंग अँड लँग्वेज. मग त्याच्याबद्दल तुम्ही एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की किती वर्ड्समध्ये? नियर अबाउट 50 वर्ड्स. ओके. ऍक्टिव्हिटी नंबर सी, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू बी क्वेश्चन गिवन बिलो फॉर 4 मार्क्स. त्याच्यावरती क्वेश्चन असेल, क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट सच एज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, स्ट्रक्चर. सेम त्या प्रकारचाच. याच्यामध्ये डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. ओके, सांगण्याचा उद्देश काय? बी ऍक्टिव्हिटी अँड सी ऍक्टिव्हिटी ही सेम असणार आहे, फक्त डिफरन्स काय आहे? जो बी आहे तो 4.2 वरती याच्याशी रिलेटेड असेल, अँड सी जी ऍक्टिव्हिटी आहे ती 4.3 वरती असणार आहे, म्हणजे त्या टॉपिकशी रिलेटेड. ओके, सो हा डिफरंट आहे. बाकी क्वेश्चन विचारण्याची मेथड सेम आहे. A1 मध्ये डिस्क्राईब, एक्सप्लेन यापैकी एक, आणि सी मध्ये पण तेच, फक्त 4.2 आणि 4.3 या कंटेंट वरती किंवा या टॉपिकच्या रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी असणार आहे. ऑल राईट. त्याचमध्ये नॉवेलमध्येच जी डी आहे सेक्शन, सेम तसंच, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. क्वेश्चन टू बी फ्रेम्ड एलिमेंट जो वरती सांगितल्याप्रमाणे, सेटिंग, कॅरेक्टर, प्लॉट याच्याशी. क्वेश्चन टाईप एनीवन, सेम त्या प्रकारचं, फक्त इथे पण डिफरंट काय? प्लीज दिले बघ, नोट दिले. प्लीज नोट ऍक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5 डी शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्ट विथ कंटेंट 4.4. सो 4.2, 4.3 अँड 4.4. सो या प्रकारे बी, सी, डी. बी साठी 4.2, सी साठी 4.3 अँड डी साठी 4.4 या कंटेंट वरती, या टॉपिक वरती ही ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. सो अशा प्रकारे हे नॉवेल वरती टोटल मार्क्स आहे तुम्हाला 16. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही माझ्या काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून देऊ शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सॅम्पल क्वेश्चन पेपर 80 मार्क्सचा मी फर्स्ट टर्मसाठी बनवेल. ओके, सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.